हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज प्रल्हाद पवारला पाहतोय. पहिला गोलंदाज खिडकाले टीमच्या बाजूने तर सलामीची जोडी मैदानामध्ये आल्या मोठागाव संघाची. महेंद्र म्हात्रे आणि संदीप म्हात्रे सलामीची जोडी पाहतोय. स्ट्राईकला महेंद्रला पाहतोय. पंच इशारा करतात गेम स्टार्ट होतोय. 4 ओव्हरचा मॅच लक्षात ठेवा. 1 षटक पॉवर प्ले. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. पंच वाईडची खूण करतात आणि एका धाबेने संघाचं खातं खुलं केलं जातोय. दोन संघामध्ये फार चांगली लढत पाहायला मिळेल. खिडकाली बनाम मोठागाव या टीम मध्ये. मागचा सामना काहीसा एकतर्फी पाहायला मिळाला. यावेळेस चांगला बॉल होता. पेडल स्वीप करतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. डीपवरून क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. ते घातक ठरली असती मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत या 2 धावा अंकित केल्या गेल्या धावपळकावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल. या दोन संघामध्ये सामना अतिशय चुरशीचा होईल कारण याच्या अगोदर 2 सामने पाहिले तर शेवटच्या बॉलवरती सामने पाहायला मिळाले. खास करून पहिला सामना नारिवली नागाव, त्याच्यानंतर मात्र काटे उंबाडे हा सामना प्रेक्षणीय सामना झाला होता. शेवटच्या बॉलपर्यंत कोणी सांगू शकलं नाही आहे की सामना कोण जिंकेल. काटेही जिंकेल की उंबाडे जिंकेल. मात्र जे उंबाडे संघाचे 2 फलंदाज होते पार्टनरशिप सलामी दिली होती 50 पेक्षा जास्त धावेची. मात्र शेवटच्या बॉलवरती 4 धावेची गरज असताना त्यांना सामना गमवावा लागला. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. गोलंदाजाच्या दिशेवरती नियंत्रण नव्हतं मी म्हणेन कारण या षटकामध्ये 2 धावा 2 चेंडू खराब फेकल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक मात्र बनले या ठिकाणी प्रेक्षक. पॅरेलल फटका होता. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. शक्ती पाटीलला पाहतोय मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला. षटकार. या 6 धावा. 6 धावा. येस बॉल किती आले? 4. 2 गो. 2 तर पुन्हा एकदा चेंडू जातोय. पाहतोय आपण चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. गुड शॉट. अतिशय चांगला विश्वसनीय या ठिकाणी मिसफील झाली आहे. कीपर बीट झाला. त्याच्यानंतर जो शॉर्ट मॅनला क्षेत्ररक्षक होता तो सुद्धा बीट झाला आणि चेंडू गेलाय स्क्रीन समोर. एकूण 16 धावा धावपळकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना मोठागाव संघ. तर इथे मात्र पाहायला मिळतोय चांगले धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आता मात्र झेल होईल का? नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या सलामी जोडीने कुठून काढल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला मोठागाव संघाच्या बाजूने.
तर गोलंदाज शक्ती पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धाबा आल्यात. सातत्य टिकवावं लागेल मोठागाव टीमला. सलामीची जोडी अत्यंत चांगला विश्वसनीय फलंदाजी करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे दोन बॅट्समन. या बेलेत चांगला बॉल होता पॅडवरती आदललाय मात्र चेंडू जातोय डीप मध्ये आणि तेथे मात्र एक धाव होती. एकच धाव मिळतोय. असं वाटलं की दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र नाहीये. एकच धाव मिळाली आहे. 19 धाबा झाल्या. सलामीची जोडी खेळत असताना महेंद्र आणि संदीप हे दोन फलंदाज मोठागाव संघाच्या वतीने. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला खेळून काढला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धाबेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. आज मात्र 40+ क्रेज आपल्याला इथून पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक वीकला 1 ते 2 टुर्नामेंट पाहायला मिळतात आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये. एवढं चांगलं 40+ खेळाडूंना मात्र एक मैदान मिळाली आहेत. रेच होती आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय. अडवलंय चेंडूला तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. एका धाब्याने मात्र संघ पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. 22 या आकड्यावरती या षटकात मात्र एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं असेल. चांगली फलंदाजी होते अद्यापर्यंत. पुन्हा एकदा पुढे आल्यात खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळतोय ती संघाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. यावेळेस चांगला बॉल अतिशय चांगला शक्तीने मात्र चांगलं षटक हाताळताना पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा गेल्या. त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाल्या खिडकाले टीमच्या बाजूने. पुन्हा एकदा डॉट. लागोपाठ 2 चेंडू बीट झाला फलंदाज आणि यातून 2 षटकांचा खेळ संपलाय. त्यामुळे या षटकामध्ये धावा फक्त 5 धाबा आल्या आणि 2 षटकाच्या सांगतेनंतर मात्र येथे पाहिलं तर 23 धाबा आहेत. 23 धाबा 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मोठगाव संघ. नो लॉस 23. तर याच्यानंतर सामना होईल निलजा आणि खंबालपाडा. खंबालपाडा टीम आपण आला असाल तर कमिटीशी संपर्क करा. खंबालपाडा टीमचा कॅप्टन तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्यानंतर मात्र शक्ती पाटीलने अतिशय चांगलं वाजवी षटक फेकलं आणि फक्त 5च धाबा खर्च केल्या. त्यामध्ये पुन्हा एकदा चांगला कॉन्टेस्ट. येथे पहिलं षटक फलंदाजांच्या नावावरती होतं मात्र दुसरं षटक गोलंदाजांच्या नावावरती केलंय. गोलंदाज विशाल पाटील पाहतो एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेस फटका चांगला आहे. समोर खेळल्यात 2 क्षेत्ररक्षक आल्यात मात्र प्रल्हाद आल्यात तोपर्यंत 2 धावा येथे मिळतील. जास्त उंचावरती चेंडू गेला आणि त्याच्या बदल्यात मात्र या 2 धावा मिळाल्यात. 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. 4 षटकांचा सामना असला तरी 50-55 धाबा येथे बनवल्या जातात असं चित्र 2 सामन्यामध्ये पाहायला मिळालं. मात्र त्याच्यानंतर मागच्या तिसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी कमी धावगती. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडूचा वेग सुरेख होता आणि चेंडू गेला इथं डॉट. एक चेंडू डॉट फेकला जातोय. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. थोडंसं मिसफील्ड आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चौकार 4 धावा गरज होती येते ते चौकाराची या मोठागाव संघाला मात्र चौकार मिळतोय गुड शॉट. तर चौकार आलाय फलंदाज पाहतोय आपण संदीप यांच्या बॅटमधून 29 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा चांगला स्टेट डाइव कव्हर करतात मात्र चेंडू येतोय थोडासा शिराने. एक धाव येतून मात्र दुसरी धाव घ्यायची होती नकार दिला जातोय. चांगला खेळ करत असताना अद्याप हे दोन फलंदाज 30 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप येथे धावांची गरज आहे कारण या मैदानावरती धावा होतात त्यामुळे ते जास्तीत जास्त धावांची गरज लागेल ती मोठागाव संघाला. यावेळेस बीट झालाय फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल षटकामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. सलामीची जोडी खेळत असताना अद्याप एकही फलंदाज बाद झाला नाहीये. यावेळेस स्टॉपेज लागतो आणि ते मात्र पहिला धक्का लागत असताना मोठेगाव संघाला शेवटच्या बॉलवरती 3 षटकामध्ये फक्त 30 धावा. तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या असं वाटलं होतं 50-55 धावांकडे लक्ष करतोय संघ मात्र नाही तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. आणि 2 षटकामध्ये शक्ती पाटील आणि त्याचबरोबर विशालने चांगली गोलंदाजी केली आणि या धावसंख्या जी पुढे चालली होती तिला मात्र मध्येच ब्रेक लावला गेलाय आणि 3 षटकामध्ये 10च्या सरासरीने फक्त 30 धावा. तर वनडाऊनचा फलंदाज नितीन भोईर मैदानावरती आलाय. एक चांगला फलंदाज आहे मात्र त्याला आता इथे गरज आहे ती धावांची या टीमला. फलंदाज प्रेम पाटील. एक फलंदाज बाद झालाय. 30 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉलवरती जास्तीत जास्त धाबा कोणण्याचा प्रयत्न करावा लागेल तो या संघाला. चला गेम स्टार्ट करा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चला शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र चांगला केलाय. 2 क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती मात्र दुसरी धाव इथे कंप्लीट करत असताना तर इथे आणखीन 2 धावा मिळाल्यात. 32 धावा संदीपला पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि एकच धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न नितीनने केलाय मात्र कॉल दिलाय
तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा ते कंप्लीट केली आहे. 34 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा तोच फटका आता गॅप मध्ये ढकललाय आणि पुन्हा एकदा येते 2 धावा. 3 बॉलवरती 6 धावा आल्यात. 36 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. यावेळी चेंडूला उकळण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप. येथे मात्र चौकाराच्या दिशेने चेंडू चाललाय, झेल ड्रॉप झालाय. येथून मात्र येथे तिसरी धाव आणि 3 धावा. 3 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग अडीगणे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बघ ना पडले. 39 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. यावेळेस फटका पसलाय आणि झेल टिपला गेलाय. नितीनची मात्र केली. या ठिकाणी संपली आहे, संपुष्टात आली आहे. त्यामुळे 39 धावा फक्त आहेत धावफलकावरती. वरचा बॉल 40 धावा झाल्यात. यावेळेस बॅक टू बॉलर्स खेळला जातोय. इथून मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज बाद झालाय. 39 धाबा आल्यात आणि 40 धाब्याची गरज असेल ती मात्र खिडकाली संघाला. 40 धाब्या कराव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये पहा 18 धाबा होत्या आणि उर्वरित 3 षटकामध्ये फक्त 22 धाबा आल्या. एका ओव्हरमध्ये 18 धाबा आणि उर्वरित 3 षटकामध्ये 22 धाबा. एकूण 39 धाबा आणि 40 धाब्याची गरज असेल ती मात्र या खिडकाळी संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. चला टॉससाठी यायचे खंबालपाडा टीम. आपण या ठिकाणी आला असाल तर लगेच या टॉस करण्यासाठी. खंबालपाडा संघ मंचावरती उपस्थित असणारे आमचे जगन्नाथजी पाटील हे उपस्थित आहेत. जगन्नाथजी पगडे हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीला निवृत्ती दादा असतील तर जगन्नाथजी पगडे यांचा या मंचावरती आपण सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. त्याचबरोबर सन्माननीय मनिंदरजी सिंग या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान निवृत्तीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या मंचावरती केला जातोय. शाळ आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण फक्त 39 धावा झाल्या. 40 धाव्याची गरज असेल तर सन्माननीय लक्ष्मणजी रसाळ हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान संयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यापुढे आणि आपल्या मानाचा स्वीकार करा.
तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा पंडितदादा पाटील येतील. धन्यवाद जगदीश पाटील. ही स्पर्धा आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2020. स्वर्गीय दीपक मधुकर पाटील व स्वर्गीय संजय कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय जे हनुमान 40+ निर्जय संघ यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पहिला सामना जिंकला नारळी संघानं, दुसरा सामना जिंकला काटे संघानं, तिसरा सामना जिंकला देसाई संघानं आणि चौथा सामना आपण पाहतोय जो खिडकाळी विपक्ष मोठागाव. तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोठागाव संघाने 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या 39. पहिल्या षटकामध्ये धावा 18 आल्या, मात्र 3 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 21. तर कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने खिडकाळी संघाच्या 3 गोलंदाजांनी केलं आणि फक्त 39 धावांवर रोखून ठेवलं ते मोठागाव संघाला. आणि 40 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आपण पाहतोय संतोष आणि विशाल पाटील सलामीची जोडी आपण पाहतोय. तो गोलंदाज सज्ज होतात माणिक भोईर. चला खांबालपाडा संघाला विनंती असेल, आयोजक तुम्हाला वारंवार सूचना करतात या आणि टॉस करून घ्या. या पुढील सामना असेल तो निर्जीव विपक्ष खांबालपाडा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्ग असतं. गोलंदाज सज्ज होतात माणिक भोईर. राईट मोर द विकेट स्ट्राईक यांना आपण पाहतोय सलामीचे फलंदाज संतोष. पहिला चेंडू स्क्वेअर मारा केला गोलंदाजानं. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आमचे पंच विश्वास रसाल यांनी विचार केला तो वाईडचा आणि अवंतर धावसंख्येने संघाचं इथं खातं खोललं जातं. बिनबाद 1 अशी धावसंख्या. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजांना दडपण असतं, फलंदाजांना संधी असते. तर बघूया हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि हे 2 फलंदाज संतोष आणि विशाल कशा पद्धतीने फलंदाजी करतील. कोलर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत स्वतःचं खातं खोलतायत. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. कमबॅक अशा पद्धतीने तुम्ही केली, टप्पा आणि दिशा तुम्ही योग्य राखला, चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्या सहकार्याने केलं तर नक्की 40 धावांचा डिफेन्स करू शकता. कारण खिडकाळी संघ फलंदाजी अतिशय मजबूत आहे या संघाची. आता मात्र ऑन साईडला खेळता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू काढला. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि पाहता पाहता तिसरी धाव येथे धाव फलकावर. संवाद खेळपट्टीवर अतिशय चांगल्या पद्धतीने साधला जातो. रनिंग बिटवीन द विकेट. जर तुम्ही सहकार्यांची संवाद चांगल्या पद्धतीने साधला तर नक्कीच तुम्ही धावून त्या धावा पूर्ण करू शकता. 3 धावा येतात धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 5. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विशाल पाटील तर गोलंदाज माणिक भोईर. ऑन साईडला खेळतात. इथं मात्र थोडीशी मिसफील्ड होते. मात्र मिसफील्ड झाल्यानंतर माफ करा धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर आता 5 झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू वाईड हाताळल्यानंतर माणिक भोईर नक्कीच कमबॅक करतात. चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशा राखला या गोलंदाजानं. आता मात्र मोठा फटका येतोय. संतोषच्या बॅटमधनं येतोय तो. गगनभेदी षटकार.
धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11वर आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातोय. गोलंदाजाने कमबॅक केलं होतं, त्यानंतर मात्र इथं आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज संतोषनं. 6 धावा येतात, धावसंख्या 11वर पोहोचते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक फार दूरवर, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 2 चेंडूंमध्ये तब्बल धावा आल्या त्या 10 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 15वर पोहोचते. 1 to go 1 to 5 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये संतोष आणि विशाल ही जोडी अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. पहिला चेंडू वाईट टाकला गोलंदाजाने, त्यानंतर कमबॅक केलं, मात्र त्यानंतर संतोषने आक्रमणाला सुरुवात केली आणि 2 चेंडूंमध्ये धावा एकवटल्या तर तब्बल 10. चला, निलजे संघाचा संघनायक आणि खांबालपाडा संघाचा संघनायक इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 16. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते माणिक भोईर, या गोलंदाजाने तब्बल धावा खर्च केल्या त्या 16. तर आदरणीय बाबूराव पाटील निळजे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. निळजे विपक्ष खंबालपाडा अशी. खंबालपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे. चार षटकांमध्ये 40 धावांची गरज होती खिडकाली संघाला, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य फलंदाजी केली, पॉवर प्लेचा योग्य वापर केला फलंदाज संतोष आणि विशाल यांनी बिनबाद 16 अशी धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावर. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होत आहेत. योगेश भोईर. तर बघूया, 18 चेंडू शिल्लक असतील, धावांची गरज असेल 24. अतिशय चांगली सुरुवात करून दिली संतोष आणि विशाल या 2 फलंदाजांनी. भागीदारीची गरज होती, सुरुवातीची गरज होती, ती गरज नक्कीच या 2 फलंदाजांनी आपल्या संघासाठी महत्त्वाची भागीदारी पहिल्या विकेटसाठी 16 धावांची केली आणि समीकरण येऊन टेपलंय ते 3 षटकं 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात योगेश भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक समोर चेंडूच्या. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 17वर. ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतो. 2 दिवसाची स्पर्धा, अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतो जय हनुमान 40+ संघ निळजेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो खिडकाळी संघाची 1/17 बिनबाद 17 धावसंख्या. इथे मात्र पंच महेंद्र म्हात्रे यांनी इशारा केलाय, स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा केलाय पंचांनी. पहिल्या षटकाचा जरी विचार केला गोलंदाज होते माणिक भोईर, तब्बल धावा खर्च केला 16 आणि या षटकाचा जरी विचार केला तर एकूण धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 18 धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात योगेश भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळतात ऑफ साईडला, बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. डबल सिंगलला प्राधान्य देत आहेत. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय आणि भागीदारी इथे फुलते बहरते आणि एक चांगली बाजू असेल खिडकाळी संघासाठी, कारण बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. ही जमेची बाजू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. आता मात्र बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू काढला, क्षेत्ररक्षक दूरवर, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय, चौकार येतोय. बिनबाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये खिडकाळी संघाचे दोन फलंदाज संतोष आणि विशाल अतिशय चांगली फलंदाजी करतात. कारण सलामीच्या जोडीचं काम काय असतं मुख्य, तर आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देणं, एक चांगली पार्टनरशिप, एक भागीदारी करणं आणि ती भागीदारी 23 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. बिनबाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज योगेश भोईर, राईट ओव्हर द विकेट. इथं मात्र ऑन साईडला सुरेख फटका, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू फरार होईल का पाहायचं. मात्र चांगले क्षेत्ररक्षण, मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. संतोषच्या बॅटमधनं येतोय तो चौकार. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर दुसऱ्या सत्रामध्ये 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 27 धावा आपण पाहतो. बिनबाद 27 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. योगेश भोईर, राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संतोष अतिशय चांगली फलंदाजी करतात. लागोपाठच्या दोन चेंडूंवर दोन चौकार. आत्ता मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशी गोलंदाजी व्हायला हवी, चांगले क्षेत्ररक्षण व्हायला हवं, तरच धावांचं डिफेन्स तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये करू शकता. मात्र खिडकाळी संघ या स्टेजला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये बिनबाद 27 अशी धावसंख्या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. आता मात्र समोर खेळतात क्षेत्ररक्षक फार दूरवर, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. संतोष यांच्या बॅटमधनं येतो तो चौकार आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पोहोचते ती 31 वर. 31 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो ते संतोष आणि विशाल यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 18 आणि दुसऱ्या 3 षटकामध्ये चेंडू द्यायचा आहे. ठीक आहे, आला सामन्याचा बॉल आलाय. ओव्हर 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो खिडकाळी संघाची बिनबाद 31. तर फक्त 9 धावांची गरज असेल. बघा 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे खुला करून ठेवला या दोन फलंदाजांनी. कारण पहिल्या सत्रामध्ये त्यांची गोलंदाजी होत असताना, क्षेत्ररक्षण होत असताना त्यांच्या गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या तब्बल 18. मात्र 3 गोलंदाजांनी 3 षटकांमध्ये धावा दिल्या त्या फक्त 21 आणि फक्त 39 धावांवर रोखून ठेवलं मोठागाव संघाला. आणि 40 धावांचं लक्ष घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये या दोन फलंदाजांनी बिनबाद 31 अशी धावसंख्या धाव फलकावर नोंदवली आहे. 2 षटकांचा खेळ इथं संपला आणि बिनबाद 31 अशी धावसंख्या आपण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती फक्त 9. सांघिक तिसरे आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय नितीन भोईर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त 9 धावांची. बिनबाद 31 अशी धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज विशाल पाटील.
गोलंदाज नितीन भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुलटॉस ऑन साईडला खेळताय. चेंडू क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 32 वर. जिंकण्यासाठी फक्त 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांमध्येच्या फलंदाजाने आपल्या संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी केली. 2 षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या होत्या ते 31 आणि तिसरं षटक मार्गस्थ बिनबाद 32 धावा नितीन भोईर. इथं मात्र वेगात बदल केला फलंदाजानं. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतात. पंचांनी पाहिलंय चेंडू उजवी एसटी सोडून खूपच बाहेर जातोय. वाईटचा इशारा केला पंचांनी. अवंतर धावसंख्या पोहोचते ती. इथं मात्र फटका फसलाय. राजू चेंडू खाली येत आहेत आणि पहिल्या विकेटचं इथं पतन होतं. फलंदाज माघारी परततात. संतोष. धावांचं योगदान दिलं सलामीचा फलंदाज संतोष यांनी आणि अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला मोठा फटका आणि चेंडू विसावतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. फक्त एका धावेची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक असलेल्या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतो खिडकाली संघ. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना या संघाच्या पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या होत्या तब्बल 18. मात्र 3 गोलंदाजांनी धावा खर्च केल्या होत्या फक्त 3 षटकांमध्ये. 21 कमबॅक केलं. 39 धावांवर रोखलं मोठा गाव संघाला. एका धावेची गरज असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथं फक्त दिशा दिली. ऑन साईडला खेळत फ्रंटफुटला पुढे सरकले आणि अशा पद्धतीनं अतिशय चांगली कामगिरी करून दुसऱ्या सत्रामध्ये 40 धावांचं लक्ष्य सहजरित्या पार केलं ते खिडकाळी संघानं. अभिनंदन खिडकाळी संघाचं. आणि या स्पर्धेमध्ये मोठागाव संघानं भाग घेतला त्याबद्दल त्यांच्या आयोजकाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि दोन्ही संघाने विनंती असेल शेक हँड करा, हस्तांदोलन करा.